नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची संपूर्ण राज्यभर गाजली होती। ही निवडणूक संपूर्ण राज्यभर गाजली होती। यानंतर दिनांक 20 मार्च रोजी या निवडी संपन्न झाल्यानंतर आज दिनांक 4 एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदांच्या निवडी संपन्न होत आहेत। आणि या निवडी प्रामुख्याने ज्या 4 निवडी होत्या त्या 4 निवडीसाठी केवळ 4च अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आणि 4ही निवडी आता बिनविरोध होणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। या ठिकाणी विरोधी असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी या निवडीवरती बहिष्कार घातल्यामुळे आता या 4ही निवडी बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी 10 ते 12 होती। यामध्ये प्रामुख्याने सभापती पदासाठी 4 अर्ज आलेले आहेत। यामध्ये भारतीय जनता पक्षाचे खंडाळा तालुक्यातून निवडून आलेले ऋषिकेश अविनाश धायगुडे यांचा एक उमेदवारी अर्ज आलेला आहे। त्याचबरोबर वाई तालुक्यातील ऋतुजा विराज शिंदे यांचाही अर्ज आलेला आहे। त्याचबरोबर लता अविनाश कर्णे ज्या डिस्कळ मतदारसंघातून या ठिकाणी विजय झालेले आहेत, खटाव तालुक्यातील आहेत। त्याबरोबरच अजून एक उमेदवार आहेत त्या तेजस्विनी कदम, असे 4च या ठिकाणी सभापती पदासाठी अर्ज आलेले आहेत आणि 4 सभापती पदी निवड होणार आहेत। या अगोदर सर्वात महत्त्वपूर्ण घडामोडी या घडल्या की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेले शिवसेना राष्ट्रवादीचे जे काही सदस्य असे 35 सदस्य एकाच गाडीमधून जिल्हा परिषद आवारामध्ये आले आणि यामुळेच सर्व 4ही जे सभापती आहेत हे भाजपाने त्यांच्या बरोबर गेलेले शिवसेना राष्ट्रवादीतील सदस्य यांनाच मिळणार असल्याचं निश्चित झाल्यामुळे खरं तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या पूर्ण निवडीवरतीच बहिष्कार घातला, तर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काळ्या फिती बांधून या ठिकाणी निषेध व्यक्त केला असल्याचं सूत्रांकडून माहिती समजत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड गाजली होती। यामध्ये अनेक वेगवान घडामोडी घडल्या होत्या। यामध्ये अगदी पोलीस बळाचा वापर झाला होता। त्याच पार्श्वभूमीवरती आज पुन्हा सभापतींच्या निवडी होणार का असं सर्वांना वाटत असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीने याकडे बहिष्कार घातल्यामुळे आणि भाजप आणि त्यांच्या बरोबर गेलेले 35 सदस्य झाल्यामुळे या सभापती निवडींमधील चुरस संपलेली आहे। आता ज्यांच्या अर्ज भरले आहेत यांच्या निवडी निश्चित होणार आहेत। यानंतर यांना कोणते सभापती पद मिळत आहेत हेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत। तुर्तास आपण थांबणार आहोत। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।